जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवपुनर्जन्म मनामनात या पुस्तकाच्या ऑडिओ संस्करणामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या शिवपैलू आहे ध्येय निश्चित. योग्य साथ मिळाल्यानंतर शिवाजी राजांनी त्या बळावर आपली ध्येय निश्चिती केली. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही ही राज्य म्हणजेच त्यांच्या ध्येयासमोरील लहान लहान उद्दिष्ट होती, परंतु अंतिम ध्येय होते आसे तू हिमाचल, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वराज्य निर्माण करणे. आणि यासाठी शिक्कामोर्तब ठरणारे ध्येय होते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकावणे. ज्यावेळी अत्यंत उच्च प्रतीचं ध्येय नियोजनबद्ध रीतीने पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण योगदान दिलं जातं, तेव्हा ते ध्येय नक्कीच पूर्ण होतं. हे विधान फक्त धीर देण्यासाठी नाही, तर हे असंच घडत असल्याची प्रचिती अनेक ऐतिहासिक उदाहरणांमधून आपल्याला मिळते. खुद्द छत्रपतींनी ठरवलेलं ध्येय 143 वर्षांनंतर पूर्ण झालं. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य निर्माण केलं. 35 वर्ष जीवाचं रान करून ते सांभाळलं. त्यानंतर 9 वर्षे संभाजीराजांनी ते ध्येय प्राणांची बाजी लावून झुंजवलं. 11 वर्षे राजाराम महाराजांनी त्या ध्येयासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्यानंतर 7 वर्षे महाराणी ताराबाईंनी इथल्या तृणपात्यांना भाल्याचे तेज पाजून ते ध्येय लिलया पेललं. शाहू महाराजांच्या काळात पेशवेपदाला अधिक महत्त्व आले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी 20 वर्षे स्वराज्य सांभाळलं. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे म्हणजेच दुसरे पेशवे यांनी चौथ्या आणि सरदेशमुखीसाठी सरळ दिल्लीवरच हल्ला केला, परंतु मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी दिल्ली सोडली. त्यानंतर पेशव्यांनीही, त्यानंतरच्या इतर पेशव्यांनीही स्वराज्य वृद्धिंगतच केले. पानिपत घडलं, पण इथला खडानखडा गडा गडासारखा उभा राहिला. गुलाम बख्शाने ज्यावेळी दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली गुलाम बख्शाच्या विळख्यातून सोडवली, त्याचा शिरच्छेद केला. तेव्हा खुद्द दिल्लीपती बादशाने घोषणा केली, यापुढे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर शिवबाचा भगवा फडकत राहील. कारण या हिंदुस्थानचा खरा राजा, या हिंदुस्थानचं खरं राज्य हे मुघलशाही नसून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे, याची जाणीव या काळामध्ये बादशाला झालेली होती. 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि भगवा दिल्लीवर फडकला तो 1788 साली. पिढ्यानपिढ्यांच्या नंतरही ज्या ध्येयाच्या पूर्णतेमध्ये खंड पडत नाही, अशा इच्छाशक्तीला म्हणतात ध्येय. श्रोतेहो, काही वेळा आपण काही इच्छा बाळगतो. म्हणजे उदाहरणार्थ, मला 10वी मध्ये 85% गुण हवेत, 12वी मध्ये 90% गुण हवेत, वगैरे वगैरे. काही मुलांची इच्छा असते डॉक्टर होण्याची. पण जर एखाद्याने अशी एखादी इच्छा आपल्या मनात ठरवली, बाळगली आणि ती पूर्ण झाली, तर त्याला ध्येय प्राप्तीचा आनंद नक्कीच होतो. आता एक साधा विचार आपण करूयात. समजा वयाच्या 23व्या वर्षी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याच युवकाचं आयुष्य जर 73 वर्षांचं असेल, तर उरलेल्या 50 वर्षांच्या आयुष्याचा उपयोग काय? आणि म्हणूनच आजच्या भागातून जे आपल्याला शिकायचे ते हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच आपलंही ध्येय हे आयुष्यालाही पुरून उरणारं असावं. शिवरायांसारखंच ते भव्य दिव्य असावं. ध्येय कसं असावं? ध्येय असावे पुंडलिकासारखे. आई बाबांची सेवा करत असताना देव दारात आले. देवाने विचारलं, पुंडलिका, तुझी सेवा होईपर्यंत मी काय करू? आणि पुंडलिकाने सांगितलं, या विठेवर उभा राहा. कृष्णाचा विठोबा झाला, पण पुंडलिकाची सेवा मात्र संपली नाही. आई बाबांची सेवा करण्याचं ध्येय ठेवावं ते पुंडलिकाप्रमाणे. ध्येय ठरवले तरीही त्याकडे जाणारा रस्ता मात्र आधी निश्चित करावा लागतो. आणि ही वाटचाल कशी असावी याच्या स्पष्टीकरणाखाली मी एक कथा आपल्यासमोर सुरुवातीला मांडत आहे. एका गावाजवळ एक पर्वत होता. त्याच्या शिखरावर एक मंदिर होते. त्या गावातील लोक म्हणत असत, रात्रीच्या वेळी पायथ्यापासून शिखरापर्यंत जो कोणी चालत जाऊन त्या देवीचे दर्शन घेईल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
एक युवक आपल्या मनोकामनांच्या पूर्ततेसाठी म्हणून असंच एके संध्याकाळी निघाला आणि भरपूर वेळ चालत गेल्यानंतर तो थकला आणि त्याने एकदा मान वर करून पाहिलं आणि तो हबकलाच. अरे बापरे, एवढं मोठं अंतर अजून आपल्याला पार करायचं आहे. हे अंतर आपल्याला चालता येणार नाही असा विचार करून तो बाजूला जाऊन खाली बसला. आणि त्याच वेळी तो जेव्हा बाजूला दगडाला टेकून बसला तेव्हा थोड्याच वेळात त्याला पायथ्याकडून कोणीतरी हातामध्ये कंदील घेऊन येताना एक म्हातारा माणूस दिसला. त्याने नीट पाहिलं. तो कंदील घेऊन तो वृद्ध गृहस्थ हा तो शिखराकडेच चाललेला होता. आणि त्याने असे पाहिल्याच्या नंतर तो युवक हसत हसत म्हणाला, अहो आजोबा, हे काय करताय तुम्ही? काय झालं? आजोबांनी विचारलं. अहो, माझ्यासारखा गरम रक्ताचा सळसळत्या रक्ताचा उत्साही युवक इथे हताश होऊन बसलाय आणि त्या शिखरावर तुम्ही पोहोचणार? त्यावर ते आजोबा म्हणाले, बाळा, मी शिखराकडे पाहतच नाही मुळे. माझ्या हातामध्ये माझा जो कंदील आहे, हा कंदील मला जेवढा पाऊलापुरता प्रकाश देतोय ना, तेवढा प्रकाश फक्त मी पाहतो आणि तेवढंच पाऊल मी फक्त टाकतो. फक्त रस्ता मात्र मी आधी ठरवलेला आहे. फक्त न थांबता नियमितपणे निरंतरपणे सातत्याने पावले टाकत राहिलो की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार हे निश्चित. अविरत आणि अथक वाटचाल ध्येयप्राप्तीकडे घेऊन जाते. लक्षात घ्या, कितीही मोठं ध्येय ठरवा, फक्त मार्ग निश्चित करा आणि दररोज मिळेल त्यावेळी प्रत्येक वेळी वेळ काढून किंवा बाकी सगळी कामं बाजूला ठेवून त्या ध्येय प्राप्तीसाठी एक 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 पाऊल टाकत राहा. तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. तुम्ही नक्कीच तुमचं ध्येय गाठू शकाल. आणि हो, तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी सर्वात मोठी साथ आहे ते इथल्या या महाराष्ट्राच्या भूमीची, इथल्या मातीची. ज्यांनी महाराष्ट्राचं पाठबळ मिळवलं ती माणसं काळाला भिदून गेली आणि इतिहासात आपलं नाव दाखल करती झाली. असा आहे आपला महाराष्ट्र. घेऊयात थोडी या काळाच्याही पुढे असणाऱ्या महाराष्ट्राची थोडीशी ओळख. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रापासून ते आज भ्रष्टाचाराच्या दडपणाखाली निद्रिस्त असल्याचं ढोंग घेणाऱ्या राष्ट्राला अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जागा करणारा महाराष्ट्र. असं कोणतं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची थोर परंपरा दिसत नाही? सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, अंतराळ आणि कितीनी काय काय. पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा निर्माण झाला तो हाच महाराष्ट्र. संपूर्ण पृथ्वी या जलग्रहाचा जो भूभाग कधीही आजपर्यंत जलमग्न झालेला नाही तो भाग म्हणजेच पृथ्वीचे ढाल क्षेत्र. तो ढाल क्षेत्र म्हणजेच हा महाराष्ट्र. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासाला जाताना ज्या दंडकारण्याची निवड केली त्या वनवासासाठी निवडल्या दंडकारण्य म्हणजेच हा महाराष्ट्र. महाभारतात शिष्यत्वाचा आणि गुरुदक्षिणेचा धडा साऱ्या राज्याला, साऱ्या राष्ट्राला, साऱ्या देशाला ज्यांनी दिला तो एकलव्यासारखा शिष्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही काळ वावरलेला आहे. त्याचा हा महाराष्ट्र. 5 वर्षांपूर्वीच्या भगवद्गीतेचा भक्ती हा गाभा घेऊन ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली ते संत ज्ञानेश्वर या महाराष्ट्राचेच. याच भगवद्गीतेचा कर्म हा गाभा घेऊन ज्यांनी गीतारहस्य लिहून काढले त्या लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र. आणि भगवद्गीतेला प्रत्यक्ष आई मानून गीताई लिहिणारे संत विनोबा भावे हे सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीतले. त्या संत नामदेवांच्या रचना ग्रंथ साहिबमध्ये पोहोचल्या, गुरुग्रंथ साहिबमध्ये पोहोचल्या. ते संत नामदेव सुद्धा याच महाराष्ट्रातील. आणि स्वसंरक्षणार्थ गुरु गोविंद सिंहांनी ज्याच्याकडे धाव घेतली तोही हाच महाराष्ट्र. 350 वर्षे पारतंत्र्याच्या काळकोठडीत अखंड हिंदुस्थान रडत खडत तडफडत पडलेला असताना स्वराज्याचा पहिला प्रयत्न करणारे शहाजी राजे याच महाराष्ट्रातले. बुंदेलखंडाचा छत्रसाल, आसामचा ओशाव, फ्रान्सचा नेपोलियन, जर्मनचा हिटलर, व्हिएतनामचे भोजिओंगा
यांच्या रणनीतीमध्ये ज्या पद्धतीचा गनिमी काव्याचा आदर्श दिसून येतो, त्या गनिमी काव्याचे मूळ जनक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातले. रयतेसाठी जिवंतपणे सोडले जाणारे संभाजीराजे सुद्धा या महाराष्ट्रातलेच. हिंदुस्थानचा क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर जिथं बांधली गेली तोही हाच महाराष्ट्र. गुलाम बक्षाचा बंदोबस्त करण्यासाठी महादाजी शिंदेंनी उत्तरेस कूच केलं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच एक गीत निर्माण झालेलं आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. पण 26/11च्या देशावरील हल्ल्यासमयी प्राणांची आहुती देणारे करकरे, साळसकर, कामटे यांसारखे वीर पाहिले की वाटतं दिल्लीचे नुसते तख्त नाही, दिल्लीची ही लाज राखतो हा महाराष्ट्र माझा. सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धात स्वार्थाशिवाय लढलेले तात्या टोपे याच महाराष्ट्रातले. क्रांतिकारी चळवळ, रामोशांचा उठाव करणारे उमाजी नाईक, 1857च्या उठावानंतरचे पहिले क्रांतीवीर म्हणजे नंतरच्या काळातले जे आद्य क्रांतीवीर मानले जातात ते वासुदेव बळवंत फडके. क्रांतीचा ज्वलज्वलन तेजाचा धगधगता अंगार स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा याच भूमीतले. सामाजिक चळवळ, स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यते विरोधी लढा देणारे व्यक्तिमत्व, विश्वरत्न महात्मा फुले, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा याच महाराष्ट्रातील. जुलमी औरंगजेबाची कबर खोदली जाते आणि मनुस्मृतीवर अंत्यसंस्कार होतात ते याच महाराष्ट्रात. भारतीय संतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे याच महाराष्ट्रातील. स्त्री शिक्षणाचा महायज्ञ महर्षी कर्वेंनी जिथे मांडला तोही हाच महाराष्ट्र. जगातील अत्यंत मानाच्या दर्जाच्या असणाऱ्या भारतातील ज्या पहिल्या स्त्री शिक्षिका घडतात त्या सावित्रीबाई फुले सुद्धा याच महाराष्ट्रात. लोकमान्य टिळकांनंतर स्वातंत्र्याचा यज्ञ धगधगता ठेवणारे महात्मा गांधी गुजरातचे जरूर होते, परंतु त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले मात्र याच महाराष्ट्रातील होते. देशातील पहिली आगगाडी धावली ती याच महाराष्ट्रात. देशातील पहिले वर्तमानपत्र छापले गेले ते याच महाराष्ट्रात. विमानसेवा सुरू झाली ती याच महाराष्ट्रात. पहिली कापडगिरी निघाली ती याच महाराष्ट्रात. पहिले जलविद्युत केंद्र निघाले ते याच महाराष्ट्रात. पहिले पंचतारांकित हॉटेल दिमाखात उभे राहिले ते याच महाराष्ट्रात. भट्टी धगधगले आणि नभोवाणीचेही प्रसारण झाले देशात पहिल्यांदा तेही याच महाराष्ट्रात. अंबानी, टाटा, बिर्ला, बजाज, किर्लोस्कर यांसारख्या व्यवसायांचं केंद्रस्थान म्हणून पाहिलं जातं ते महाराष्ट्राकडेच. चित्रपट क्षेत्राचे जनक दादासाहेब फाळके हेही महाराष्ट्रातीलच. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रातच. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्रातीलच. देशाची गानकोकिळा लता मंगेशकर सुद्धा महाराष्ट्राच्याच. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सुद्धा महाराष्ट्राचेच. कुष्ठरोग्यांसाठी आणि प्राण्यांसाठी जीवाचं रान करणारे बाबा आमटे आणि रायमंड मॅगसेसे पुरस्कार घेणारे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे सुद्धा याच महाराष्ट्रातील. पद्मभूषण मिळवणारे बाळासाहेब विखे पाटील, पद्मश्री रमाकांत आचरेकर हे सुद्धा याच महाराष्ट्रातील. हिंदकेसरी मारुती माने, योगेश तोडके, मल्लही याच भूमीतील. व्याघ्र प्रकल्प सह्याद्रीच्या वनराईतच आखला जातो. याचे कारण म्हणजेच साऱ्या देशाला माहीत आहे वाघांची जोपासना होते तीही महाराष्ट्रातच. अमिताभ बच्चन असेल, शाहरुख खान असेल, कॅटरीना कैफ असतील असे कलाकार जगभरात कुठेही जन्माला आले तरी नशीब आजमावण्यासाठी येतात तेही महाराष्ट्रातच. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा सुद्धा जन्म घेतो तो महाराष्ट्रातच. मग श्रोते हो, तुम्ही कोणाची वाट पाहताय? उठा, जागे व्हा, महाराष्ट्राची साथ मिळवा आणि आपल्या ध्येयाला हात द्या आणि सारे यशस्वी व्हा. शिव पुनर्जन्म मनात घडवा. धन्यवाद. उद्याचा शिवपैलू असेल शिवरायांची एकनिष्ठता.